हाय भाऊ बहीण नमस्कार. तर काय चाललं आमच्या भाऊ बहिणींचं तुम्ही समजा तुमचं बरं चाललं असं भाऊ बहिणींनो. आता कुठं आहे तुम्हाला बघायचं तुम्ही आपलं नवीन व्यवसाय चालू केला भाऊ बहिणींनो. रात्री नवीन व्यवसाय चालू केला आहे. मस्तपैकी मालपील भरला तर अजून काही निम सामान आणावंच लागेल. सरपंच हॉटेल नवीन व्यवसाय चालू केला बघा भाऊ बहिणींनो. काय करायचं लागतं काय ना काय व्यवसाय करायला त्याशिवाय पैसा पाणी भेटतोय का. आज काय काम नव्हतं म्हणजे काम होतं. आज शनिवारामुळं काय काम आज नकोच म्हणलं. शनिवार आहे निवांत भाऊ बहिणींनो. आज रात्री ओपनिंग झाली चालू केलं हॉटेल भाऊ बहिणींनी. मस्तपैकी चिकन थाळी 120, मच्छी थाळी 120, मटण 200 रुपये, राईस 2 भाकऱ्या, सुकं मटण, कांदा लिंबू आणि रस्सा. मस्तपैकी हॉटेल बी चांगलं भेटलं बरं का आपल्याला. हॉटेल बी चांगलं भेटलेलं आहे. व्यवस्था केलेली आहे चांगली. टेबल खुर्ची लावण्यात आहे. इकडं आहे बेट व्यवस्था केली भाऊ बहिणीनं. बेटाची व्यवस्था केलेली आहे. थोडं मटण भरावं लागेल. रात्री ओपनिंग केली. नारळ फोटोमध्ये दिसतोय का नारळ फोडले रात्री. आपलं सामान आणलेलं आहे. टमाटे आणले होते रात्रीच. मसाला होता इथे समजा आपल्याकडे भेटेल भाऊ बहिणींना. चहा आहे समजा भेटेल आपल्या हॉटेलमध्ये. चहा, पाण्याच्या बाटल्या, वडापाव, भजी समजा ठेवले आपण भाऊ बहिणींनी. तर मला धावतो चालू केलंय हॉटेल सरपंच. कसं काय नक्की सांगा. ते मटण ठेवलंय काढून तर मस्तपैकी रस्सा केलेला आहे. तर वडापाव भजी ही त्याला बसलेलं होतं. भजी करायला त्यातलं कसं मग तुम्हाला दाखवायचंय कसं काय बॅनर छापलेला भाऊ बहिणींना. आपण गौतमीच आणली. गौतमी पाटीलचा लावली का नाही तर बघा हॉटेलवर. आता नवीन व्यवसाय चालू केला भाऊ बहिणी. यशस्वी होऊ द्या. यात मला यश मिळवू द्या भाऊ बहिणींनो. लोकांचं कष्ट कुठं करायचं कुठवर म्हणलं काय झालं व्यवसाय करावा. किती दुकान चालू तुमच्या आशीर्वादाने चांगलं चालू दुकान. चांगला धंदा पाणी होऊ द्या भाऊ बहिणींनो. आणि आपल्या गावात टाकलं या उरकुटे खुर्द नेमगाव रोड टाकलंय दुकान. सरपंच हॉटेलला नक्कीच भेटत्या भाऊ बहिणींना.
रात्री आलते मोठे मोठे लोक कराय उद्घाटन केलेलं आहे. त्यानं सामान केलेलं आहे सामान. तसं काय नियोजन नाही का सांगा. नक्कीच भेट द्या सरपंच हॉटेल. ना कशी केलाय रस्सा चिकनचा रस्सा केला काढलेला आहे. ठेवलंय मटण. मस्त भाकऱ्या बिकऱ्या करायच्या. मी आधी गिऱ्हाईक त्याला द्यायचं जेवण गिऱ्हाईकांना. झाकून ठेवलं भाऊ बोलूच्या घाणी पडक बिडक म्हणून झाकून ठेवलं. कसं काय नियोजन नाही सांगा भाऊ बहिणीनं. कसं काय हॉटेल आपलं सरपंच हॉटेल. देवाची पूजा केलीच नाही. काहीतरी नवीन व्यवसाय चालू केल्याशिवाय भाऊ बहिणीनं पैसा पाणी येत नाही. म्हणलं म्हणावं तर घ्यावं. त्याचे यशस्वी म्हणलं भाऊ बहिणीनं. चला कसं वाटलं हॉटेल नक्की सांगा तुम्हाला. दुकान पेकडे टाकलेलं आहे भाऊ बहिणीनं. म्हणजे हायवे रोड यानं जाणारं माणसं येतात ती. हॉटेल आहे म्हणल्यावर आपल्या गावात हॉटेल नव्हतं कोणाच मग टाका म्हणलं बघू कसं होतं नियोजन ते. चहा पण आहे भाऊ बहिणीनं. सकाळचं चहा नाश्त्याला वडापाव आहे वडापाव आहे आणि भजी नाश्त्याला. पण गिऱ्हाईक आलतं पण काय झालंय समजी केलेलं आहे वरगडली पण भाकऱ्यामुळं यांना म्हणलं आज चालू केलं भाकऱ्या अजून नाही म्हणलं. बघू भाकऱ्या बेकऱ्या टाकल्यावर मस्तपैकी चालूच करायचं. येते ते गिऱ्हाईक जाते ते येते ते या
वर चालू. चला मग कसं वाटलं नाही का सांगा. धाबा सरपंच हॉटेल. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.